आज एक सांबर लक्ष्मी टेकडीपासून रेमंड चौकाकडे येत असताना मुख्य रस्ता ओलांडून अग्निशमन केंद्राच्या गेटमधून आत शिरलं. तिथल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं गेट बंद केल्यानं सांबर सैरभैर झालं आणि लोखंडी जाळीला जाऊन धडकलं. यामुळे त्याच्या पायाला आणि तोंडाला इजा झाली. त्यानंतर ते शेजारच्या एका इमारतीच्या सावलीत जाऊन थांबलं. इमारतीवरून त्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात असताना ते आमराईमध्ये पळून गेलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन सांबराचं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. हे सांबर नर जातीचं आणि परिपक्व असून ते कर्नाटक राज्यातून भटकलं असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. इजा झालेल्या या सांबराला पुढील उपचारासाठी कोल्हापूर वनविभागाच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्तता करण्यात येणार आहे. वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, करवीरचे वनरक्षक ओंकार भोसले, आशुतोष सूर्यवंशी, अमोल चव्हाण, अमलतीन बांगी, विनायक माळी, ओंकार काटकर यांनी रेस्क्यूसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्यांना सहकार्य केलं.